राजुरा नगर परिषद मध्ये दुहेरी लढत होत असून भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसनी आपले जे नगरसेवकाचे जे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह गुटवत फक्त नगराध्यक्ष पदासाठीच आहे, तो पंजा हा सिंबॉल घेतलेला आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट चुरस आहे. याच अनुषंगाने आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे जे उमेदवार आहे अडाणी यांची त्याच्यासोबत थेट मग काय सांगाल, कुठल्या विकासात्मक मुद्द्यावर तुम्ही ही निवडणूक लढता? राजुरामध्ये विकासाच्या नावावर जे मागील 30-35 वर्षापासून घोळ झालेला आहे ते जनतेसमोर आम्ही नक्कीच उघड करणार. आणि विकास हा फक्त बोलण्याने होत नाही, प्रत्यक्षात घडून दाखवणं गरजेचं आहे. आम्ही 100% राजुराच्या जनतेला विश्वास देतो आणि त्यांना खात्री देतो का विकास हा कशा प्रकारचा असतो हे नक्कीच भाजपाची सरकार बसल्यानंतर आमच्या प्रभागातले लाडके आमदार देवराभाऊ बोंगडे तथा माझे 11-21 नगरसेवक आणि मी त्या सर्वांनी विजयानंतर 100% नक्कीच हा विकास तुम्हाला दाखवू राहिलं. आणि त्यातल्या त्यात हे राहिलं आहे की त्यांची काँग्रेस आणि संघटनेची युती इतकी त्यांना भीती निर्माण झालेली आहे की त्यांनी आपलं स्वतःचा पक्ष सोडून जे एकामेकाच्या विरोधात वर्षोनवर्ष एकामेकाच्या विरोधात लढाई लढले होते, पण त्यात आज त्यांची परिस्थिती अशी झालेली आहे, दादांच्या भीतीने म्हणा, आमच्या ताकदीने म्हणा, की आमच्या पक्षाची एकट्याने म्हणा, इतके घाबरलेले आहे का त्यांना आज न शोभणारी युती केलेली आहे. नक्कीच या युतीचा त्यांना नुकसान भोगावं लागेल आणि समस्त जनता ही भारतीय जनता पक्षाच्या आज पाठीशी आहे आणि नक्कीच आम्ही बहुमताने निवडून येणार आहोत. एकंदरीत आहे बहुमताने विजय निश्चित होईल असं मत भाजपच्या वतीने व्यक्त करण्यात आले. अनिल ठाकरे, पक्ष मराठी, राजुरा, चंद्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.